थांबा थांबा, अशी अंडा करी तुम्ही कधीच खाल्ली नसेल, 100% गॅरंटी आहे. एकदा जर तुम्ही ही अंडा करी तुमच्या घरी बनवून पाहिली तर तुम्हाला ही अंडा करी वेड लावेल. चला तर मग आज आपण बनवूया ढाबा स्टाईल अंडा करी. अगदी परफेक्ट अशी आहे. यासाठी इथे आपल्याला लागणार आहेत अंडी. तर अंडीचा मी हा छानपैकी ट्रे आणत असते आणि भन्नाट अशा रेसिपीज मी त्याच्या बनवत असते. आता आपल्याला सरळ काय करायचं आहे, नुसती अंडी उकडायची नाही आहे, त्यासाठी सुद्धा टिप्स आणि ट्रिक्स आहेत, त्या तुम्हाला फॉलो करायच्या आहे. तर आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. तर इथे मी गॅसवरती एक भांडं ठेवलेलं आहे आणि त्यात अंडे पूर्ण बुडतील इतकं पाणी मी घेतलेलं आहे. आता तिच्यामध्ये तुम्हाला हवे तेवढे अंडे तुम्ही घालू शकता. त्यामध्ये आपल्याला सिक्रेट घालायचं आहे मीठ. आता हे मीठ का घालायचं आहे ते मी तुम्हाला पुढे सांगते. तर याला आपल्याला झाकण ठेवून छान प्रकारे 10 ते 15 मिनिट हाय फ्लेमवरती उकळू द्यायचं आहे. आता 10 ते 15 मिनटं झाल्यानंतर तुम्ही बघू शकता हे जे अंडे आहे ते छान प्रकारे उकळायला लागले आहेत आणि याला आपल्याला काय करायचं आहे, आता काढून थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे जे अंडे आहे ते थंड्या पाण्यामध्ये सुद्धा घालू शकता. आता मीठ घातल्यामुळे काय होतं की अंड्याचे जे साले आहे ते तुटत न निघता पूर्णपणे निघून जातात. म्हणजे तुम्हाला अंडे सोलायला त्रास होत नाही. मीठ टाकल्याचा हा एक फायदा होतो. चला तर आता आपण अंडे उकळून झालेले आहे तर याला बाजूला काढून घेऊ आणि तोपर्यंत पुढच्या ज्या प्रिपरेशन्स आहेत त्याची आपण तयारी करून घेऊ. तर इथे मी काय केलेलं आहे, एक कढई घेतलेली आहे आणि त्या कढईमध्ये मी घातलेला आहे 2 टेबलस्पून खोबऱ्याचा खीस. याला आपल्याला चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही काळसरसुद्धा याला भाजून घेऊ शकता. आता यानंतर आपल्याला इथे घालायचं आहे 2 मोठे कापलेले कांदे. तर इथे मी मोठ्या आकाराचे 2 कांदे घेतलेले आहे. ग्रेव्ही थोडीशी जाडसर आणि दाटसर व्हायला हवी म्हणून. आता त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे पुन्हा थोडंसं तेल. याने काय होतं की कांदा जो आहे हा तुमचा खाली जळत नाही आणि ब्राऊन छानपैकी होतो. म्हणून तुम्हाला यामध्ये कांदा तळत असताना किंवा भाजत असताना नेहमी थोडंसं तेल घालणं आवश्यक असते. आता कांदासुद्धा आपला परतून झालेला आहे, यालासुद्धा आपण काढून घेऊ. मसाला करण्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते आपलं रेडी आहे. तुम्ही बघू शकता सर्व साहित्य इथे रेडी आहे. चला तर आपण याला मिक्सी जारमध्ये टाकून घेऊया. आता इथे आपण जो कांदा भाजलेला आहे त्याला आपल्याला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर खोबरं जे आहे भाजलेलं ते टाकायचं आहे. सोबतच आपण इथे 4 हिरव्या मिरच्या घेतो आहे. ढाब्यावर कधीही मिरच्यांचा आणि कोथिंबीरचा वापर होतो, हे तुम्ही स्किप करू नका. 2 टेबलस्पून सोललेल्या लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहे. 1 टेबलस्पून तुम्हाला इथे आलं घ्यायचं आहे. जेवढा लसूण त्याच्या निम्मे आलं घ्यायचं आहे आणि 2 टेबलस्पून साधारणतः कोथिंबीर म्हणजे का तुम्ही घेतली तर एका मुठीपेक्षा कमी आणि याचं आपल्याला वाटण करायचं. हवं असेल तर पाण्याचा थोडासा वापर करून तुम्हाला हे वाटण करायचं आहे. आता कढईमध्ये आपल्याला साधारणतः 2 टीस्पून तेल घ्यायचं आहे आणि उकडलेली जी अंडी आहे त्याला अशा प्रकारे अशी काप द्यायची आहे आणि ते त्या कढईमध्ये आपल्याला सोडायची आहे. आता काय असतं की ढाब्यावरती जेव्हा आपण अंडा करी खातो तेव्हा ते अशा प्रकारे असे हलकेसे फ्राय केलेले असतात, ज्याच्यामुळे काय होतं की तो जो आपण जेव्हा आपण अंडा करीचा जेव्हा बाईट घेतो तेव्हा एक हलकीशी एक क्रंचीनेस त्याच्या सालावर असते. म्हणून आपल्याला याला हलकेशी काय करायची आहे, फ्राय करून घ्यायची. आता यामध्ये मी घालणार आहे 4 टेबलस्पून तेल आणि याला आपल्याला छानपैकी गरम होऊ द्यायचं आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा जिरे आणि वाटलेलं वाटण आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. तर तुम्ही माझी रेसिपी जी आहे ती कुठून पाहतात आणि माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात या मला कमेंट करून नक्की सांगा. तर मी अशाच प्रकारच्या ज्या भन्नाट रेसिपीज आहेत, ज्या अगदी गावरानी स्टाईल आहे, गावठी स्टाईल आहे, त्यासुद्धा मी तुमच्यासाठी इथे अपलोड केलेल्या आहेत. त्या तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन नक्की पाहाल. इथे आता आपल्याला घालायचं आहे 2 टीस्पून तिखट, पाव चमचा किंवा थोडंसं त्यापेक्षा जास्त हळद घालायची आहे. 2 टीस्पून आपल्याला घालायचं आहे इथं धने पावडर आणि अर्धा चमचा तुम्हाला इथे गरम मसाला घालायचा आहे. बस एवढ्या मसाल्यांमध्ये आपली जी भाजी आहे ती अगदी भन्नाट ढाबा स्टाईल होणार आहे. आता ढाबा स्टाईलचं जे सिक्रेट आहे ते म्हणजे की ढाब्यावर जी भाजी बनवली जाते त्याचं जे वाटण असतं ते थोडंसं जाडसर असतं. आता ते वाटण जाडसर का असतं, आपण भरपूर वेळा प्रयत्न करतो की ते जे वाटण आहे ते जाडसर का राहतं, तर त्यामध्ये जे टाकलेलं खोबरं असतं ते हलकंसं जाडं भरडं वाटलेलं असतं, त्यामुळे ते वाटण जाडसर असतं. तर त्याच प्रकारची भाजी आज बनवतो आहे आपण. तर आपल्या मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला सोडायचं आहे आपण फ्राय केलेली अंडी आणि तुम्हाला हवं तितकं पाणी तुम्ही घालून याचा जो रस्सा आहे तो घट्ट किंवा म्हणजे दाटसर किंवा पातळ करून तुम्ही ही अंडा करी बनवू शकता.
आता मी यामध्ये थोडं थोडं पाणी घालते आहे आणि याला या अंडा करीची कन्सिस्टन्सी मी चेक करते आहे. कारण काय होतं की 2 वेळा मी जेव्हा अंडा करी बनवली तेव्हा माझ्या हातनं पातळ रस्सा झाला होता, म्हणून मी हळूहळू पाणी घालून ही कन्सिस्टन्सी ॲड करते. त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1 टीस्पून मीठ आणि छान प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता उकळी येईपर्यंत भाजीला हाय फ्लेमवरती सोडून द्यायचं आहे. उकळी आल्यानंतर तुम्ही बघू शकता रस्सा किती छानपैकी दाटसर झालेला आहे आणि असाच रस्सा डाब्यावरती असो. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. तर ही ढाबा स्टाईल रेसिपी अगदी भन्नाट आहे आणि यासारख्याच नॉनव्हेजच्या जर तुम्हाला रेसिपी आवडत असतील तर ह्या ज्या रेसिपीज आहेत मी माझ्या व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत, त्या तुम्ही एकदा नक्की पहा. जर तुम्ही एकदा ह्या रेसिपीज ट्राय केल्या तर तुम्हाला या रेसिपींचं वेड लागेल. नक्की ट्राय करा.